नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं स्वागत. उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. खरं तर सामनाचे संपादक म्हणून ज्यांना शेतीतलं काही कळत नाही, उद्धवजी ठाकरेंनी देखील सांगितलं होतं की मला देखील अर्थसंकल्पातलं काही कळत नाही, तसं संजय राऊतांना देखील अर्थसंकल्पातलं काही घंटाही कळत नाही. तरी त्यांनी अशा पद्धतीनं देवाभाऊंनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली जाते. हा शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प आहे. 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफीच्या नावाने फक्त थापा मारण्याचं काम केलं होतं. थापा मारण्याच्या पलीकडे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत दुसरं काहीही करत नव्हते. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. या 2.5 वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडी देखील संजय राऊत तुम्ही दिली नव्हती. उद्धवजी ठाकरेंनी कर्जमाफीची नुसती घोषणा केली, परंतु हवेत बाण सोडले. कर्जमाफी शेतकऱ्यांना केली नाही. उलट बांधावर उद्धवजी ठाकरे यांच्या तोंडावर शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला दमडी देखील तुमच्या सरकारची मिळाली नव्हती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. संजय राऊत हे वचन पाळणारं सरकार आहे, पळ काढणारं सरकार नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे पळ काढणारं होतं, तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे वचन पाळणारं सरकार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही केली होती. तुम्ही मात्र फक्त कागदी घोडवे नाचवले आणि शेतकऱ्यांची फसवणूक उद्धवजी ठाकरेंनी आणि महाविकास आघाडी सरकारने केली होती. आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलंय. मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा वेगवेगळ्या शहराचं, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या शहरांचा विचार करून हा अर्थसंकल्प देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मांडला. याच्यामुळे शेतकरी, कष्टकरी, गरीब, मुंबईमध्ये राहणारा सर्वसामान्य माणूस, पुण्यामधली मेट्रो असेल, नागपूर असेल, या सर्व शहरांचा विकास करण्याचं काम या अर्थसंकल्पातून केलंय. परंतु दुर्दैवानं ज्यांना अर्थसंकल्पातलं काही कळत नाही, ज्यांना शेतीतलं काही कळत नाही, अशी लोक या अर्थसंकल्पावर टीका करतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलं की 2 लाख रुपयापर्यंत ज्याचं कर्ज थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. हे उद्धवजी ठाकरे यांचं फसवणूक करणारं सरकार नाही, तर देवाभाऊंचं शेतकऱ्यांची साथ देणारं सरकार आहे. तुम्हाला आठवत असेल तर शेतकऱ्यांनी फक्त कर्जमाफी केली नाही शेतकऱ्यांसाठी, तर शेतकऱ्यांना वीज देणं, सिंचनाच्या सुविधा देणं हे देण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलंय. उद्धवजी ठाकरेंचं सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? बांधावर जाऊन 50,000 रुपये रोख देणार अशा पद्धतीची घोषणा दिली होती, परंतु ती घोषणा देखील फसवी दिली. कोकणामध्ये वादळ येऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. उद्धवजी ठाकरे यांनी 3 तासाचा हवाई पाहणी दौरा केला होता आणि शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन दिलं होतं. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षात ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं आणि आज आम्ही देखील सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना आम्ही दिलेला शब्द पाळला, आम्ही पळ काढलेला नाही. लाडक्या बहिणीची काळजी करण्यासाठी लाडके भाऊ देवाभाऊ अतिशय समर्थ आणि सक्षम आहेत. लाडक्या बहिणी महाविकास आघाडीसोबत कधीही नव्हत्या, तर महायुतीसोबत कायम लाडक्या बहिणी उभ्या राहिल्या. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्याची घोषणा आम्ही केली होती. ते 1,500 रुपये चालू आहेत आणि देवेंद्रजींनी सांगितलं की ही योजना कुठेही बंद करणार नाही. उलट संजय राऊतांना मला सांगायचंय, महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टामध्ये जात आहेत आणि लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर लाडक्या बहिणीच्या योजनेच्या विरोधात जे आवाज उठत आहेत त्यांना जाब विचारा.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींसोबत ठामपणे आणि सक्षमपणे उभा आहे. लखपती दीदी करणं असेल किंवा लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवणं असेल, हे काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून केलं जातंय. उलट काँग्रेसच्या वतीनं लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संजय राऊत उभाटा गटाच्या माध्यमातून लाडकी योजना बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातात. पण लाडकी बहीण योजना ना उद्धव ठाकरे बंद करू शकतात, ना संजय राऊत बंद करू शकतात, ना काँग्रेसचे सुनील केदार बंद करू शकतात. जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या अर्थसंकल्पाचे एका शब्दामध्ये विश्लेषण केले आहे, ते म्हणजे आदित्य ठाकरे यांनी हा ठेकेदारांचा असलेला अर्थसंकल्प. हा ठेकेदारांचा अर्थसंकल्प नाही, तर विरोधकांची ठासणारा अर्थसंकल्प आहे आणि जनतेचं हित करणारा अर्थसंकल्प आहे. आमच्या अर्थसंकल्पामध्ये ठेकेदारांना कुठेही स्थान देण्यात आलं नाही, तर या अर्थसंकल्पामुळे विरोधकांची ठासली जाणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीची ओरड आदित्य ठाकरे करतायत. हा जनतेला सोबत घेऊन जाणारा, जनतेचं हित बघणारा आणि जनतेसाठी प्रभावीपणे योजना देणारा अर्थसंकल्प आहे. आपण बघा, मुंबई मेट्रो असेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणं असेल किंवा समृद्धी महामार्गापर्यंतचा सुखकर प्रवास करण्याचा असेल, हे सर्वसामान्य मुंबईकरासाठी पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, नाशिकचा कॉरिडॉर असेल, हे सगळं सर्वसामान्य मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रीयन माणसासाठी देवाभाऊंनी दिलेलं आहे. याच्यामध्ये ठेकेदारांचा संबंध काय? 25 वर्ष महापालिकेमध्ये ठेकेदार आठवत होते. त्यामुळे आता अर्थसंकल्प आल्यानंतरही आदित्य ठाकरे यांना आणि संजय राऊत यांना जनता आठवत नाही, फक्त ठेकेदार आठवतात. हा ठेकेदारांचा नाही, तर तुमच्यासारख्या विरोधकांची ठासणारा अर्थसंकल्प आहे आणि जनतेचं हित बघून जनतेला विकासापर्यंत घेऊन जाणारा अर्थसंकल्प देवाभाऊंनी मांडलेला आहे. त्यामुळं आदित्य ठाकरेंचीही पोटदुखी होते आणि संजय राऊतांचीही पोटदुखी होते. हमीभाव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वचन आहे. मात्र 11 वर्षे होऊन गेली तरी सुद्धा हे वचन अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेगवेगळ्या योजना आणल्या. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना संजय राऊतांनी सांगितली पाहिजे. एकही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली नव्हती. उलट जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना साधी वीज मिळायची नाही. आता देवाभाऊंचं सरकार आहे, मागेल त्याला शेततळं दिलं जातं, मागेल त्याला कृषी पंप दिला जातो. सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर सौर पंप बसवण्याचं काम हे देवाभाऊंच्या माध्यमातून केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून नमो कृषी सन्मान योजना सुरू आहे. एवढंच काय, तर शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीनं वेगवेगळी अवजारं मोफत आणि सबसिडीच्या दरात देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या अन्न उद्योगाच्या माध्यमातून प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया होऊन तो माल थेट बाजारपेठेत उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 कृषी कायदे केले होते आणि या 3 कृषी कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र असा बदल झाला असता. परंतु काही दलालांनी, काँग्रेसच्या काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावानं या आंदोलनाला विरोध केला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मोठं फसवणूक झाली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे दिवस रात्र देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठीचाच विचार करतात. आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक सुविधा देण्याचं काम कुठलं सरकार करत असेल तर ते फक्त देवाभाऊंचं सरकार आणि महायुतीचं सरकार करतंय. मागेल त्याला शेतकरी असेल, कृषीच्या अवजारं देणं असेल किंवा सौर पंप देणं असेल, हे सगळं शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही करतो. काँग्रेसचं सरकार असताना 12-12, 15-15 तास लोड शेडिंग होतं, त्यावेळेला शेतकऱ्यांना वीज मिळत नव्हती. परंतु आज आपण बघतो की शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आम्ही केली. जे नियमित कर्जफेड शेतकरी करतात त्यांना 50 हजारापर्यंत अनुदान देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातंय.
हे फक्त आणि फक्त देवाभाऊंचं आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार करू शकतंय. उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त आणि फक्त पाण्या पुसली होती आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. भाजप हे शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही, तर शेतकऱ्यांना साथ देणारं सरकार आहे. युद्धामुळे दुबईच्या पोर्टवर शेतकऱ्यांचा जो माल पडलेला आहे त्याच्या नुकसानीचे काय होणार हा प्रश्न आहे. युद्धामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसलाय, परंतु केंद्र सरकार त्याबद्दल दखल घेते, राज्य सरकार त्याची दखल घेते. शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत. आम्ही कायम शेतकऱ्यांचा विचार करतो. आणि तुम्ही असं म्हणतायत की भारत हा अमेरिकेचा गुलाम झालाय. अहो संजय राऊत, तुमची उभी हयात सिल्वर ओकची गुलामगिरी करण्यामध्ये गेली. शरद पवारांच्या घरी जे धुनी भांडी करतात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आपलं संपूर्ण हयात, आपली संपूर्ण कारकीर्द ही सिल्वर ओकची गुलामी करण्यामध्ये गेली. आता उरलेली कारकीर्द ही सोनिया गांधींची गुलामगिरी करण्यामध्ये घालवतायत, राहुल गांधींची गुलामगिरी करण्यामध्ये घालवतायत. त्यामुळं तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या धोरणावर टीका करण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशातलं एक सक्षम आणि समर्थ नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वावर 140 कोटी जनतेचा विश्वास आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेला जनतेनं निवडून दिले. संजय राऊत, तुम्ही मागच्या दारानं राज्यसभेमध्ये जाता. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एखादी निवडणूक जिंकून या आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करा.